आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार मत्स्यकुर्मादी सुकर मत्स्यकुर्मादी सुकर मत्स्यकुर्मादी सुकर मत्स्यकुर्मादी सुकर मत्स्यकुर्मादी सुकर मत्स्यकुर्मादी सुकर मोहे धाव घाली पान्हा मोहे धाव घाली पान्हा मोहे धाव घाली पान्हा मोहे धाव घाली पान्हा नाव घेता पंढरी राणा नाव घेता पंढरी नाव घेता पंढरी राणा नाव घेता पंढरी राणा नाव घेता पंढरी राणा नाव घेता पंढरी राणा उठे नदी से पाहता उठे नदी से पाहता उठे नदी से पाहता उठे नदी से पाहता उडी खाली अवचिता उडी खाली अवचिता उडी खाली अवचिता उडी खाली अवचिता सुख ठेवी आम्हासाठी सुख ठेवी आम्हासाठी ठेवी आम्हासाठी ठेवी आम्हासाठी दुःखापणाची गोडी दुःखापणाची भोगी दुःखापणाची भोगी दुःखापणाची भोगी दुःखापणाची भोगी खाली पाठीकडे आम्हा खाली पाठीकडे आम्हा खाली पाठीकडे आम्हा खाली पाठीकडे आपण कळी काळाची भिडे आपण कळी काळाची भिडे आपण कळी काळाची भिडे आपण कळी काळाची भिडे आपण कळी काळाची घाली पाना घाली पाना धाव घाली पाना धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा 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 तुका म्हणे कृपा निधी तुका म्हणे कृपा निधी म्हणे कृपा निधी आम्हा उतरी नावेमध्ये आम्हा उतरी नावेमध्ये आम्हा उतरे नावे मधी आम्हा उतरे नावे मधी मोहे धाव घाली पान्हा घाली पाना धाव घाली पान्हा घाली पाना पंढरी राणा नाव पंढरी राणा पंढरी राणा नाव घेता पंढरी राणा नाव घेता पंढरी राणा नाव घेता पंढरी राणा बार कुमार 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 बार कुमारी बार कुमारी बार कुमारी बार कुमारी बार कुमारी श्री हरिभक्तीपर्ण संगीत विशारद किशोरजी महाराज ढगे त्यांना साथ करतील श्री हरिभक्तीपर्ण संगीत विशारद रवीजी महाराज सांगळे मृदंगाचे साथ श्री हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य विकासजी महाराज डवणे हे त्यांना मृदंगाचे साथ करतील. थोडक्यामध्ये चाल होईल.
आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी 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 अवतार 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 मास्य कुर्मादि सुकर मत्स्य कुर्मादि सुकर मत्स्य कुर्मादि सुकर मत्स्य कुर्मादि सुकर मोहित पाना खाली पाना मोहित खाली पाना मोहित खाली पाना मोहित खाली पाना मसक्रोमादि सुकारा मसक्रोमादि सुकारा मसक्रोमादि सुकारा मसक्रोमादि सुकारा मोहे धाव खाली पाना नाव घेता पंढरीचा
घेता पंढरीराना नाव घेता नाव घेता पंढरीराना नाव घेता घेता नाव घेता पंढरीराना नाव घेता नाव घेता नाव घेता नाव घेता घेता नाव मोहे धाव झाली पाना नाव घेता पंढरीराना कोठे नदीसे पाहता उडी घाले अवचिता मोहे धाव घाली पाना नाम घेता पंढरीराना सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची होती मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरीराना आम्हा घाली पाठीकडे आपण कडी काळासी भिडे मोहे धाव घाली पाना नाम घेता पंढरीराना तुका म्हणे कृपा निधी आम्हा उतरी नावे मधी मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरीराना विठोबा रखुमाई
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री गुरुदेव विष्णु सकलार्थमति प्रकाशु महाबोधि विवेकवन्तु निरुपम श्री गुरु शब्द ब्रह्माब्दी तेज तत्वरूपी सर्व जीवांची शांती श्री गुरु नमो। वंशी विभूषित करान्नवणी रदाभात पीतांबराधरुणात् पुरणेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णात् पदीयपादपङ्कजं पञ्जरां ते अद्यैव विशदो मानसराजहंसे प्राणप्रयाणसमये कफवातपित्ते कण्ठावरोधनविदुस्मरणं कुतस्ते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे चरण संताजिया चरण संताजिया दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया गोपादाने कथे जावे नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमालंदिवल्लभं। जयांची न्याठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आघवे जीवेशिये वक्तृत्वा गोडपणे अमृताते पारुषे म्हणे रसवती ओळंघणे अक्षरांचे भावाचे अवतरण अवतारविती खूण हाताचडे संपूर्ण तत्वभेद श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसो निठाय तये वढे भाग्य हो उन्मेषांचे ते नमस्कारोनियता। ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा अनुग्रह लाधलो
चराचरी दयाळा तुझा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी देवा जगत्रय जीवा परीशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे दे प्रेम काही कळा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः जय जय राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर राधा मेरी स्वामिनी मैं राधे जुको दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास। प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या महान अशा स्नेहपल्लव कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ भांबर्डा येथील भाविक भक्तांच्या महान मौलाच्या प्रेमाच्या सहकार्यामधून चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचं औचित्य महाराज पर्व विशेष भागवत धर्मे नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी उत्तमोत्तम शिवरात्र या भागवत धर्मामध्ये विशेष पर्व जे सांगितले आहे त्या विशेष पर्वामध्ये रामनवमीचा जो पर्व आहे पर्वणी काळ आहे तो आपल्या महान परमभाग्याने गेल्या 50 वर्षापासून या वर्षी आपण 91 वर्षी त्या ठिकाणी पदार्पण वर्षामध्ये केलेलं आहे आणि उद्या सांगतेचा त्या ठिकाणी दिवस आहे। आज भगवान प्रभू रामचंद्रांचा त्या ठिकाणी जन्मोत्सव मोठ्या प्रेमाने आणि उत्साहामध्ये आपण साजरा करत आहोत। या उत्साहामध्ये सर्वांनी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दासी सकळ या न्यायाप्रमाणे जाने जाने जैसे घ्यावे तैसे भावे कृपाळे या उक्तीप्रमाणे ज्याच्या वाट्याला जशी सेवा आली तशी त्याने करण्याचा प्रयत्न केला। कोणी अन्नदान केलं, कोणी त्या ठिकाणी झाडून काढण्याचं काम केलं, कोणी चटाया अंथरल्या, कोणी साऊंड सिस्टमची त्या ठिकाणी सेवा दिली, कोणी गायनाची सेवा दिली। आपल्या सर्वांशी परिचित असणारे हरिभक्ती परायण आमचे ढगे महाराज, त्यांना ज्यांनी साथ केली असे सुंदर असणारे त्या ठिकाणी रवी महाराज, आपल्याच गावचे असणारे सुपुत्र भीमरावजी महाराज, गणूभाऊ काळे, अनुभव त्या ठिकाणी दौंड, आपल्या शेजारचे गावचे असणारे त्या ठिकाणी असणारे अशोक महाराज, आदरणीय कुबेर महाराज, भलदार चोपदार आणि आपल्या असणारे दीपक महाराज आहेत। आदरणीय आमच्या त्या ठिकाणी यांनी विणा घेतला भागोबाई महाराज भवर आणि असणाऱ्या मनीषाताई महाराज काळे यांच्या सर्वांच्या उपस्थितीमधून आणि आमचे त्या ठिकाणी मृदंग वादक विकासजी महाराज डवणे ज्यांनी आपल्या जीवनाचं त्या ठिकाणी संपूर्ण वेच आयुष्य गायन या कलेशी समर्पित केलंय। तपवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि वयोवृद्ध असणारे आपल्या शेजारच्या गावचे दुधाड नगरीतील हरिभक्ती परायण संगीत विशारद म्हणायला हरकत नाही महाराज असे आमचे चौधरी महाराज, सर्वांचे त्या ठिकाणी लाडके अण्णा आणि ज्यांच्याकडून आपल्याला त्या ठिकाणी यूट्यूबची सुविधा प्राप्त झाली असे आमचे सुदाम भाऊ, ज्यांनी ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ, कारण जिथं कमी तिथं आम्ही है की नाही, असे आदरणीय हरिभक्ती परायण आमचे धर्मपती माझे आपल्या सर्वांना माहिती आहे। मान अपमानाची अपेक्षा न करता भगवंताची सेवा करणं हाच भक्तिभाव असतो आणि तोच भक्तिभाव आपण आपल्या मनामध्ये रुजवावा। हा संदेश अखिल विश्वाला त्या ठिकाणी माझ्या माऊलींनी दिला। त्याच माऊलीच्या कृपा प्रसादातून बजरंगबली हनुमंतराय महाराज
रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा भोले बाबा यांच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये सर्वच त्या ठिकाणी गावकऱ्यांच्या उपस्थितीमधून आदरणीय आमचे अण्णा असतील, इकडे आमचे असणारे लिंबा तात्या ज्यांनी काकड्याची सेवा केली, आपल्या गावचे त्या ठिकाणी नाना आहेत, सगळीच मंडळी तिकडे असणारे त्या ठिकाणी खूप जुन्या कालापासून सेवा करणारे, विना प्रहरा जेव्हा होता आमचे असणारे त्या ठिकाणी काका, बबन भाऊ, सगळीच मंडळी आमची त्या ठिकाणी काका आहेत. आपण सर्व थोर मंडळी आहे म्हणून तुमची नावं घेणं मला उचित नाही, आहे की नाही. म्हणून तुम्ही सर्व आणि माझ्या सर्व त्या ठिकाणी जमलेल्या माता माऊल्या नारी शक्तीला दंडवत प्रणाम करत, ज्यांची नावं राहिली आमचे असणारे रोज हरिपाठाचा नियम करणारे आमचे भवर बाबा आणि साऊंड सिस्टमधारक, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमधून आमचे तिकडे फराळाची व्यवस्था करणारे आमचे आप्पा, दोन्ही आप्पा आणि सर्वच गावकरी मंडळीकडे अशोकदादा आहेत, आमचे त्या ठिकाणी काका आहेत, सर्वांच्या आणि ज्यांची नावं राहिली असेल त्यांच्यासाठी गुपितपणे मागं राहून त्या ठिकाणी पडद्याच्या मागं राहून सेवा करणारे आमचे भीमभाऊ, ज्यांना नावाशी काहीच त्या ठिकाणी घेणं देणं नसतं, पण त्यांचं नाव घेणं आपलं, कारण ते आपल्या गावचे त्या ठिकाणी प्रथम नागरिक आहे. असे सर्व त्या ठिकाणी उपस्थित भाविक भक्त ज्यांची नावं घेणं माझ्याकडून राहिलं त्यांच्यासाठी मी माऊलीची ओवी म्हणेल की तुम्ही माझ्यासाठी सर्वच कोण आहात प्रभो, तुम्ही महेशांच्या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावतू स्वीकारल की. आणि महाराज आज रामनवमीचा त्या ठिकाणी प्रसंग आहे, प्रभू रामचंद्रांचं त्या ठिकाणी आज अवतरण आहे. भगवान परमात्मा कशासाठी अवतार घेतो, भगवंताला अवतार घेण्याचं काय काम पडलं, भगवंतानी कधी कुठे आणि केव्हा अवतार घेतला, भगवंताचं मूळ स्वरूप काय आहे, प्रत्येक साधू संतांनी वर्णन केलंय. भगवंताचं स्वरूप काय आहे तर भगवंत अज स्वरूप आहे. शास्त्रीय भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर भगवान परमात्मा हा निर्गुण आहे, अव्यक्त निराकार नाही जा आकार, अव्यक्त निराकार नाही जा आकार, जे तुरी चराचर हरिची भजे, जे तुरी चराचर हरिची भजे. माऊली आपल्या हरिपाठामध्ये सांगतात अव्यक्त निराकार नाही जा आकार, ज्याला आकार रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, 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 निर्गुणा निराकार तुझी रघुराया, तुझे रघुराया, निर्गुणा निराकार तुझी रघुराया, निर्गुण निराकार तुझे रघुराया, महाराज सांगतात जो निर्गुण आहे, ज्याला आकार नाही, ज्याला आज स्वरूप म्हटलं जातं, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार एक तुझी रघुराया. हे रघुराया तू निर्गुण आहे, तू निराकार आहे, तुला रंग नाही, तुला आकार नाही. भगवंताच्या स्वरूपाचा जर विचार केला तर एक निर्गुण स्वरूप आहे आणि एक सगुण स्वरूप आहे. निर्गुणाला रंग नाही, मूळ ज्याचं स्वरूप आहे, जसं तुम्ही सोनं सगळ्यांना कळतं. महाराज थोडा शिट्टी मारणं बंद करा हो. सोनं कोणाला माहिती आहे, हात वर करा बरं. शिट्ट्या मारत सवय त्या काय. सोनं कोणाला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की नाही. सोनं माहिती नाही असा एकही माणूस इथं नाही, पण खरं सोनं कुठं मिळतं हेच आपल्याला माहिती नाही. सोन्याच्या मागे सगळेच लागले
आपल्याला 22 कॅरेट माहीत आहे, आपल्याला 24 कॅरेट माहीत आहे, पण खरं सोनं आपल्याला माहीत आहे का? महाराज म्हणतात नाही, ते आपल्याजवळ आहे पण आपल्याला तरीही माहिती नाही. जसं सोनं, ओरिजिनल सोनं म्हणजे गोळा असतो, गोळा. आपण गोळ्याला मटकतो का दागिन्याला मटकतो? आपण दागी सोन्याला मटकतो. महाराज म्हणतात तसा हा भगवान परमात्मा जो आहे ना, तो गोळ्यासारखा आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. ज्याला वर्ण नाही आणि त्याला आकार नसल्यामुळे छाया सुद्धा नाही. मग असा जो भगवान परमात्मा आहे, महाराज आम्ही तर असं ऐकलंय की त्या भगवान परमात्म्याने अवतार घेतलेत. तुम्ही म्हणता त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला आकार नाही, आणि शास्त्रामध्ये संतांनी भगवंताच्या अवताराच्या एवढ्या वल्गना केल्यात. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. शंकराच्या शंख चक्र गदा पद्मा सहित देखिला देवा बरवा, देखिला देवा अवताराशा राशी तो हा उभा विटेवरी. एवढ्या त्या ठिकाणी अवतार घेतले की त्या अवतारांच्या राशी झाल्या. तो हा उभा विटेवरी. आणि तुम्ही इकडे म्हणता की भगवंत आज आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. मग या राशी कुठे लावायच्या? महाराज भगवंताचा जर त्या ठिकाणी आकारच नाही, त्याला रंगच नाही, त्याला रूपच नाही, तर भगवंताला एवढे अवतार घेण्याचं प्रयोजन काय? कशासाठी भगवंताने एवढे अवतार घेतले हो? धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षा विको द्या थोडा. रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना. बाबा निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा तो आकाराला का आला? अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत. हे गुणवंत अव्यक्त का झाले? त्या ठिकाणी अव्यक्त असणारे भगवान परमात्मा व्यक्त का झाले? तर महाराज म्हणतात धर्मरक्षावया अवतार घेशी. भगवान परमात्मा हा धर्मवेडा आहे आणि भगवंताची प्रीती विशेष त्याच्या भक्तावरती आहे, म्हणून भगवान परमात्म्याला अवतार घ्यावे लागतात. भगवंत भक्ताचं रक्षण करतो, विशेष त्याचं कार्य आहे. भक्ताचं रक्षण केल्यानंतर आपोआप धर्माचं रक्षण होतं. म्हणून भगवान परमात्मा बऱ्याच वेळा भक्तांच्यासाठी अवतार घेतले, कारण त्यांना
माहीत आहे, भक्ताचं रक्षण केलं की भक्त धर्माचं रक्षण करतात. धर्मो रक्षती रक्षितः. जो धर्माचं रक्षण करतो त्याचं रक्षण करण्यासाठी माझा अव्यक्त परमात्मा, निर्गुण निराकार परमात्मा आकाराला येतो. महाराज, हा भगवान परमात्मा केव्हा केव्हा आकाराला येतो तर महाराज म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम धर्मासी अभिभवी अधर्मोहा. धर्माचं रक्षण करण्यासाठी माझा भगवान परमात्मा अवतार घेतो. माझ्या भगवंतांनी केव्हा केव्हा अवतार घेतला, भगवंताच्या अवताराचं प्रयोजन सांगत असताना भागवतकाराने सुंदर वर्णन केलंय की माझा भगवान परमात्मा कसा बरं अवताराला आला. तर महाराज म्हणतात, भगवंताचे असणारे पार्षद जय आणि विजय नावाचे पार्षद. तुम्ही मागच्या वर्षी भागवत कथा कोणी कोणी ऐकली हो? म्हणले महाराज सगळ्यांनीच ऐकली हे की नाही. जेव्हा सनकादी ऋषी भगवंताच्या धामाला दर्शनासाठी वैकुंठ भुवनामध्ये जातात, वैकुंठामध्ये गेल्यानंतर दरवाजावरती जे पार्षद होते महाराज, त्या पार्षदांनी असे आडवे भाले घातले. सनकादी ऋषींना राग आला, आम्ही एवढे त्या ठिकाणी भगवंताचे लाडके भक्त असून आम्हाला त्यांनी रस्ता आमचा अडवला. तेव्हा सनकादी ऋषींनी शाप दिला जय विजयाला, तुम्ही राक्षस व्हाल आणि 7 जन्मापर्यंत तुमचं पतन होईल. चरणावरती दंडवत घातला, लोळण घेऊ लागले, रडू लागले, महाराज आम्हाला क्षमा करा. यांचा सगळा गोंधळ दरवाजावर ऐकला आणि भगवान परमात्मा आपल्या आसनावरून त्या ठिकाणी उठले आणि धावतच बाहेर आले. कुणाचा गोंधळ दरवाजावरती चाललेला आहे. भगवंत द्वारावरती आल्यानंतर पाहिलं, अरे हे तर माझे भक्त आहे सनकादी. भगवंतानी पटकन जाऊन आपल्या पार्षदांना त्या ठिकाणी आलिंगन दिलं आणि विचारलं, हा गोंधळ कशाचा आहे, नेमकं झालं काय? सनकादी ऋषींनी सांगितलं, भगवंता तुमचे जे पार्षद आहे ना त्यांनी आमचा रस्ता अडवला, आम्हाला तुमच्या दर्शनाशी त्या ठिकाणी दर्शनाला येण्यासाठी रोकटोक केली, म्हणून आम्ही त्यांना शाप दिला की तुम्ही 7 जन्मापर्यंत तुमचं पतन होईल. तेव्हा ते सनकादी ऋषी असणारे त्या ठिकाणी जय आणि विजय रडू लागलेले आहे, महाराज आम्हाला क्षमा करा, माफ करा, आम्हाला उशाप द्या. एवढा वेळ आम्ही भगवंतापासून दूर नाही राहू शकत, आमची शिक्षा काहीतरी कमी करा. तेव्हा सनकादी ऋषी म्हणाले, किमान तुम्हाला 3 जन्म तरी घ्यावे लागतील. राक्षसाच्या योनीमध्ये किमान 3 जन्मापर्यंत तरी तुम्हाला जावे लागेल. 4 जन्म माफ केले, तुम्हाला सूट दिली, डिस्काउंट दिला म्हणले, पण 3 जन्म मात्र तुम्हाला चुकणार नाही. भगवंताने सांगितलं, जय विजय तुम्ही माझे पार्षद आहात, पण तुम्ही माझ्या भक्ताचा अपमान केलाय. कदाचित माझा अपमान केला असता तर मी सहन केला असता, पण माझ्या भक्ताचा अपमान मी कधीच सहन करत नाही. आणि हे बघा, येणाऱ्या कलियुगाला मी आव्हान करून सांगतो, जो कोणी माझ्या भक्ताचा अपमान करेल ना त्याची अवस्था जय आणि विजयासारखी होईल. हा प्रसंग डोळ्यासमोर घेऊन महाराज म्हणतात, कोणीही भक्ताचा अपमान त्या ठिकाणी करण्याचं धाडस करणार नाही. कोण्याही जीवाचा माझ्या भक्ताशी शोभवी कुण्याही प्रकारे त्याचे नव्हे बरे त्याचं तिन्ही लोकात बरं होणार नाही. आणि म्हणून आता मात्र तुम्हाला जन्म घ्यावाच लागणार आहे, तुम्हाला माझ्यापासून दूर राहावंच लागणार आहे. तेव्हा जय आणि विजयाने भगवंताच्या पायाला मिठी घातली, प्रभू आम्हाला तुमच्यापासून दूर लोटू नका. कमीत कमी आमचं दुःख त्या ठिकाणी कसं कमी होईल याची तरी आम्हाला त्या ठिकाणी जाणीव द्या. तेव्हा भगवंताने सांगितलं, जय विजय काळजी करू नका, जेव्हा जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी जन्म घ्याल ना राक्षसाच्या योनीमध्ये, तेव्हा तेव्हा मी तुम्हाला दर्शन देण्यासाठी येईल आणि मी तुम्हाला त्या योनीतून मुक्त करेल. आता जरा त्यांना बरं वाटलं. मग महाराज पुढे या जय आणि विजयांचं काय झालं तर महाराज म्हणतात, हे जय आणि विजय हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू झाले. कश्यप आणि दितींच्या पोटी. आपण तो प्रसंग भागवतामध्ये ऐकला, वेळ कमी आहे म्हणून विस्तार करत नाही.
कश्यप ऋषींना दिती मातेनं रती भोग मागितला होता. तुम्ही म्हणाल येत नसेल म्हणून असं म्हणत्या, तेही सांगून जाते. सायंकाळच्या वेळेला भूत प्रेताची वेळ असते. भोले बाबा त्या ठिकाणी नगर प्रदक्षिणेसाठी निघाले होते. त्यांच्याबरोबर भूत वेताळ सगळे होते महाराज, नंदीगण होते. कश्यपाच्या पत्नीनं रतिभोग मागितला दिती मातेनं. कश्यपाने विरोध केला पण नाही ऐकलं. कधी कधी स्त्री असा हट्ट करतात की ते दुःखाला कारण बनतं. आणि मग रतिभोग घेतल्यानंतर कश्यपांना पश्चाताप होतो. ते नदीवर प्रायश्चित्त म्हणून स्नानासाठी निघून जातात. पण पत्नीला शाप दिला की तुझ्या उदरामध्ये भयानक असणारे त्या ठिकाणी राक्षस सावत जन्म घेतील आणि ते या विश्वाला जगाला नको नको सळो की पळो करून टाकतील. मग तिनं पाय धरले, पतिराज मला क्षमा करा, माझं चुकलं. त्यांनी म्हटलं आता मी तुला शाप दिलाच आहे, पण असणाऱ्या त्या ठिकाणी दिती तुझ्या मुलांना मारण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागणार आहे. देवाच्या हातून त्यांचा वध होईल आणि मग त्यांना एका जन्मातून मुक्ती मिळेल. अशा प्रकारे महाराज हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांना मारण्यासाठी भगवान परमात्म्याने अवतार घेतले. भगवंताचे अवतार तसे पाहिले तर 24 अवतार भागवतामध्ये सांगतात. इकडे मुख्य अवतार 10 सांगितले महाराज. भागवतात 24 अवताराचं वर्णन आहे आणि संत मालिकेमध्ये जर पाहिलं तर मुख्य 10 अवतार सांगितले. मत्स्य, कच्छ, कुर्म, वराह, वामन, परशुराम, कृष्ण अशा प्रकारचे त्या ठिकाणी बौद्ध आणि कलंकी हे 10 अवतार मुख्य त्या ठिकाणी सांगितले आहे. महाराज म्हणतात भगवंताने मत्स्य अवतार केव्हा घेतला हो? आपण गाणं ऐकतो ना, वेद नेले चोरुनी ब्रह्मा अनुनिया देशी, वेद नेले चोरुनी ब्रह्मा अनुनिया देशी. जेव्हा ब्रह्मदेवाचे वेद चोरून नेले होते महाराज हेगरीवाने, त्याला मारण्यासाठी माझ्या भगवंताने असणारा त्या ठिकाणी अवतार घेतला आणि ते असणारे वेद ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी आणून दिले. तो अवतार झाला मत्स्याचा. भगवंतानी माशाचा अवतार घेतला आणि असणारे ब्रह्मदेवाला ते वेद पुन्हा आणून दिले. का हो? भगवंतानी कच्छ अवतार केव्हा घेतला? कच्छ म्हणजे काय? कच्छ म्हणजे लोक म्हणतील कच्चे मासे, असं नाही बरं का महाराज. कच्छ म्हणजे त्या ठिकाणी कासव. भगवंतानी कासवाचा अवतार केव्हा घेतला? जेव्हा समुद्र मंथनाची वेळ आली होती. समुद्र मंथन करत असताना मंद्राचल पर्वताची रवी केली आणि वासुकी नागाचा त्या ठिकाणी काय केला? दोर केला आणि दोहन सुरू झालं. तेव्हा तो मंद्राचल खाली 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 असणारा त्या ठिकाणी जाऊ लागला. मग त्या मंद्राचलाला त्या ठिकाणी असणारं स्थिर करण्यासाठी इंद्राची संपत्ती समुद्रात बुडवली. तेव्हा ती संपत्ती वर आणण्यासाठी माझ्या भगवंतानी वराह अवतार धारण केला. मंद्राचलाला स्थिर करण्यासाठी माझ्या भगवंतानी कासवाचं रूप धारण केलं आणि आपल्या पाठीवरती असणारं त्या ठिकाणी तो मंद्राचल धारण केला. समुद्र मंथन झालं. मत्स्य, कच्छ, कुर्म, वराह. वराह अवतार मी आता तुम्हाला सांगितलं की इंद्राची संपत्ती त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्याला मारण्यासाठी भगवंतानी वराह आपल्या सोंड्यावरती असणारी पृथ्वी मातेला वरती आणलं आणि स्थिर केलं महाराज. भगवंतानी वामन अवतार केव्हा घेतला? बलिराजा यज्ञ करत होता. इंद्राला भीती वाटली होती की हा आपलं राज्यपद घेईल. भगवंताकडे गाऱ्हाणं केलं आणि भगवंताने सांगितलं काळजी करू नको. तेव्हा महाराज सांगतात त्या यज्ञ मंडपाच्या द्वारामध्ये येऊन त्याला दान मागितलं. 3 पावलं भूमी. पहिल्या पावलामध्ये महाराज म्हणतात स्वर्ग, मृत्यू, पाताळ दोन्ही पावलामध्ये व्यापलं. म्हणजे 3रं पाऊल कुठे ठेवू? तेव्हा त्या बळीनं सांगितलं तुका म्हणे बळी, तुका म्हणे बळी, तुका म्हणे जीवलीला पाया तळे, जीवलीला पाया तळे, जीवलीला पाया तळे.
दिवडीला पायात आली माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे जीव दिला पायात जीव दिला पायात जीव दिला पायात जीव दिला पायात माझे चित्त तुझे पाया आपल्याकडे वेळ खूप कमी आहे ना, त्यामुळे एवढं 10 अवताराचं वर्णन कमी शब्दामध्ये शॉर्टकट म्हणजे बायपासने गेल्यासारखं आहे की नाही. भगवंताने वामन अवतार घेतला, तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. आपला बळीराजाचं त्या ठिकाणी चरित्र सगळ्यांना माहीत आहे. भगवंताने महाराज म्हणतात वामन अवतार घेऊन बळीराजाला पाताळाचं राज्य दिलं. भगवंताने नृसिंह अवतार केव्हा घेतला तर भगवंताने आपल्या भक्ताला प्रल्हादाला तारण्यासाठी आणि हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी भगवंताने त्या ठिकाणी नृसिंह अवतार धारण केला. महाराज भगवंताने परशुराम अवतार केव्हा केला. क्षत्रियांना त्या महाराज म्हणतात क्षत्रिय उन्मत्त झाले होते, त्यांना शिक्षा देण्यासाठी महाराज म्हणतात 21 वेळा आणि क्षत्रिय अशा प्रकारची पृथ्वी परशुरामाने त्या ठिकाणी केली. महाराज भगवंताने कृष्ण अवतार केव्हा घेतला तर माझ्या भगवान परमात्म्याने कृष्ण अवतार जेव्हा घेतला ना तेव्हा कंसाचा वध केला, राक्षसांचा निपात केला आणि सर्व पृथ्वीवरती सुखाचं साम्राज्य त्या ठिकाणी दिलं. प्रत्येकाला आनंद दिला आणि प्रत्येकाला सुख देण्यासाठी गोकुळीच्या गवळीया गोपी गोधना सकळा हरी सुख फावले रे 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 गोकुळीच्या गवळीया गोकुळीच्या गवळीया गोकुळच्या गवळीया गोपी गोधना सकळा गोपी गोधना सकळा गोपी गोधना सरा हरी सुख फावले रे हरी सुख फावले रे हरी सुख हरी सुख फावले 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 भगवंताने जेव्हा कृष्ण अवतार घेतला तेव्हा कंसाचा वध केला, सर्व दुष्टांचा संहार केला आणि गोकुळीच्या गवळ्या गोपी गोधना सकळा हरी सुख फावले रे हरी सुख फावले. सर्वांना सुख दिला महाराज. अहो माझ्या भगवान परमात्म्याने बौद्ध अवतार केव्हा घेतला तर महाराज म्हणतात समचरण दृष्टी विटेवरी साजी रे तेथे माझे हरी वृत्ती राहो. येणाऱ्या प्रत्येक भक्ताला माझ्या भगवान परमात्म्याने सांगितलं काळजी नकोस करू, ज्या भवसागराला तू घाबरतोयस ना तो भवसागर फक्त कमरे इतकाच आहे आणि जो माझ्या समचरणावरती ध्यान लावेल त्या भक्तांना अजिबात घाबरण्याची गरज नाही. कलियुगात येणाऱ्या सर्व भक्ताला सुख शांती आणि समाधान मुक्तीचा मार्ग अगदी सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी देणारा माझा पंढरीश्वर रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग परमात्मा त्या पंढरी नगरीमध्ये जो आहे ना त्याला बौद्ध अवतार मानलेला आहे. महाराज पुढे माझा भगवान परमात्मा कल्की अवतार धारण करणार आहे. असंच त्या ठिकाणी धर्माशी अभिभवी अधर्मोहा ही परिस्थिती जेव्हा त्या ठिकाणी येईल ना तेव्हा कलियुगामध्ये माझा भगवान परमात्मा कलीच्या शेवटी कल्की अवतार घेईल. महाराज एक अवतार राहिला ना हो, आहे का लक्षात कोणाच्या? हा आज आपण सगळी मंडळी उन्हात तान्हात त्या ठिकाणी बसलोय. ज्या अवताराची त्या ठिकाणी लीला
श्रवण करण्यासाठी महाराज म्हणतात तो राम अवतार कसा झाला, कृपा करून महाराज सांगा ना आम्हाला. माझ्या प्रभू रामचंद्रांचा अवतार कशासाठी झाला, तर महाराज म्हणतात त्रेतायुगामध्ये अजाचे पुत्र दशरथ आणि त्या दशरथांना 3 भार्या होत्या. दशरथाचं वय त्या ठिकाणी अगदी म्हातारे दशरथ झालेले आहेत, पण त्यांना पुत्र संतान नाही. कौशल्यामाई फुलांच्या जवळ, चिमणीच्या घरट्याजवळ जावं आणि कौशल्यामाईनं दुःख व्यक्त करावं. उगा का काळीज माझे भोले, पाहुनी वेलीवरची फुले, पाहुनी वेलीवरची फुले. कुणी पक्षिणी पिला भरविते, दृश्य तुला ते व्याकुळ करीते. काय हे विपरीत रे जाहले, पाहुनी वेलीवरची फुले. गोवत्सातील पाहुनी भावा, काय वाटतो मजसी हेवा. पापणी वृथा भिजे काजले, पापणी वृथा भिजे काजले. पाहुनी वेलीवरची फुले, पाहुनी वेलीवरची फुले. गरी माडगुळकरांनी सुंदर त्या ठिकाणी गीत रामायणाच्या माध्यमातून हे वर्णन केलंय. कौशल्यामाई नेहमी दुःखी असायची. राजे दशरथ एक दिवस मृगयासाठी वनात जातात. वनात गेल्यानंतर दिवसभर मृगया सापडली नाही. अंधार पडला. एका झाडावरती त्या ठिकाणी बसून राहिले. मृगया केल्याशिवाय घरी जायचं नाही असा निश्चय केला. इकडे बाळ श्रावण आपल्या माता पित्यांना घेऊन कवडीत बसून काशीला निघालेला आहे. त्याचे माता पिता जन्मांध आहेत. श्रावणाचा सुद्धा पूर्व इतिहास आहे. ते रामायण ऐकावं लागेल बरं का महाराज, आता वेळ कमी आहे. श्रावण म्हणतात जुन्या पहिल्या जन्मामध्ये एक पक्षी होता. उन्हाला आग लागली. त्या पक्षाला सोडून माता पिता भुरकन उडून गेले. न उडणारं ते पिलो लहानसं तिथेच अग्नीमध्ये होरपळत होता. वरून एक पक्षी आणि पक्षीने उडत चालला होता. त्यांना पिलो नव्हता. पटकन खाली उतरले. पंखाखाली त्या पिलाला घेतलं आणि महाराज वनवा पेटलेला आहे. त्या वनमामध्ये पक्षीने आणि पक्षी मरून गेले. पुढच्या जन्मात ते श्रावणाचे माता पिता झाले आणि हा पिलू जे वाचलेलं ते श्रावण बाळ झालं. न दिसणाऱ्या माता पित्यांना, जन्मांध माता पित्यांना आपल्या कावडीमध्ये घेतलेलं आहे आणि काशी यात्रेला निघाला. रात्रीची वेळ आहे. खूप तहान लागली. बाळ श्रावणा पाणी मिळेल काय रे प्यायला. एका झाडाच्या बुंद्याशी त्या ठिकाणी कावड ठेवली. झारी उचलली पाणी आणण्यासाठी. तळ्यावरती श्रावण गेला. बुडबुड 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 त्या ठिकाणी झारीचा आवाज झाला. झाडावर बसलेल्या दशरथाला वाटलं कुणीतरी स्वापद घावलंय. राजा दशरथाला शब्दवेधी नावाची त्या ठिकाणी विद्या होती. त्यांनी शब्दवेधी बाण जोडला आणि तो बाण जसा आला सुसू करत रावणाच्या काळजाला लागला. रावणाने मोठ्याने आवाज दिला, आई ग. राजा श्रावणाने त्या ठिकाणी मोठ्याने आवाज केला, आई ग म्हणून. ती किंचाळी ऐकली आणि महाराज राजा दशरथाच्या हातील त्या ठिकाणी असणारं शस्त्र गळून पडलं. धावतच तळ्याकडे आला आणि उचलून त्याला त्या ठिकाणी धडपडत, हातामध्ये झारी आहे, एक हात त्या बाणाला आहे, विवळत किंचाळत त्या ठिकाणी तो श्रावण बाळ. तरी झारी सोडली नाही, कारण माता पित्यांना पाणी पाजायचं होतं. दशरथाने मांडीवर घेतलं. बाळा तू कोण आहेस? म्हणले आधी तू कोण आहे ते सांग. म्हणले मी या पृथ्वीचा राजा असणारा त्या ठिकाणी दशरथ आहे. मी अयोध्येचा राजा दशरथ. म्हणले तुमच्या खूप कीर्ती मी ऐकलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी सर्व देवांना मानवांना त्या ठिकाणी सहाय्य करणारे आहात. तुमची दिग्गज कीर्ती आहे महाराज. पण मला तुम्ही का मारलत? म्हणले बाळा तुला नाही मारलं, मी स्वापद घावलं म्हणून त्या ठिकाणी शब्दवेधी बाण सोडला आणि माझा बाण तुझ्या हृदयाला भिडला. तू कोण आहे सांग ना. तेव्हा श्रावण बाळाने सांगायला सुरुवात केली, मी बाळ श्रावण आहे. माझ्या अंध माता पित्याला मी घेऊन त्या ठिकाणी
काशीला निघालो होतो. काशीचं दर्शन, चारधाम यात्रा झाल्यानंतर त्यांना नेत्र येणार होते, त्यांना दृष्टी येणार होते, म्हणून मी त्यांना घेऊन काशीला चाललो होतो. पण महाराज, एक कविता होती शाळेमध्ये. शर आला तो धावून आला काळ, विभळला श्रावण बाळ, घे आई घे दीर्घ फोडून हाक, पडला तो जाबून जोक. सुंदर अशा प्रकारची कविता आहे महाराज. तुमचा तो बाण धावत आला, माझ्या हृदयाला लागला. आणि महाराज, राजा दशरथाने ही करुण कहाणी ऐकल्यानंतर हृदयाचे झाले पाणी. मम म्हातारे माय बाप तान्हेले, तरू खाली असतील बसले. आणि महाराज, राजाच्या कानावर हे पडल्यानंतर हृदयाचे झाले पाणी. राजाने क्षमा मागितले, बाळ मला क्षमा कर. राजा म्हटला, मी क्षमा करील, पण माझे मायबाप करतील का न करतील हे मी नाही सांगू शकत. माझ्या महाराज, मला मरणाचं दुःख नाही, माझी यात्रा पूर्ण होत नाही, मला याचंही दुःख नाही. एकच मला दुःख आहे की मी माझ्या माता पित्यांना पाणी पाजू शकत नाही, याचंच मला दुःख आहे. मला वचन दे, माझ्या माता पित्यांना तू पाणी पाजशील म्हणून. राजा दशरथाने वचन दिलं. श्रावणाने प्राण सोडला. त्यांच्या माता पित्याजवळ जातात तेव्हा आई वडील श्रावणासाठी हाक मारू लागले, श्रावणा, खूप वेळ झाला, तू अजून का आला नाही? कोणी श्वापदाने माझ्या बाळाला खाल्लं तर नसेल? श्रावणाचे वडील म्हणतात, असा विचित्र अभद्र विचार तू करू नकोस, येईल माझा बाळ श्रावण. पण खरंच खूप वेळ झाला, अजून श्रावण येत नाही. तर आई वडील दोघे हाक मारू लागलेले, बाळ श्रावणा. राजा दशरथ हे जवळून पाहत होता. दशरथ चोर पावलाने जवळ आला, ओळखलं, बाळा तू आलास, आमच्यामुळे तुला फार दुःख झालं ना रे. अवेळी रात्री तुला पाणी आणण्यासाठी जावं लागलं. मायबापांचा जीव फार हळवा असतो लेकरांच्यासाठी. ए बाळा, बोल ना श्रावणा, का बोलत नाही? राजा दशरथाचा नाविलाज झाला. शेवटी सांगावं लागलं, मी तुमचा बाळ श्रावण नाही, मी अयोध्येचा राजा दशरथ आहे, पण माझ्या हातून तुमच्या बाळाचा वध झाला. मी मुद्दाम नाही मारलं, मी सावज म्हणून त्या ठिकाणी बाण मारला, पण तो बाण तुमच्या बाळाला श्रावणाला लागला. माझ्या हातून त्याचा वध झाला. पण महाराज, हे पाणी प्या, मी त्याला वचन दिले पाणी पिण्याचं. कोणते आई वडील पाणी पितील? श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप दिला, राजा, आमचा आंधळ्याचा आधार असलेल्या त्या ठिकाणी बाळ श्रावणाला तू मारलंस. बाळा राजा, तुलाही 4 पुत्र होतील, पण अंती एकही तुला पाणी पाजण्यासाठी राहणार नाही. तूही, आम्ही जसं पुत्र वियोगाने मरतोय तसा तूही पुत्र वियोगाने मरशील, असा शाप दिला. राजाला फार वाईट वाटलं आणि दोघांनी प्राण सोडून दिले. महाराज, राजा दशरथांनी तिघांनाही अग्नी संस्कार दिला. राजा आपल्या अंत असणाऱ्या त्या ठिकाणी सर्व राण्यांच्या शयनगृहामध्ये जेव्हा येतात, वशिष्ठादी सर्वांना त्या ठिकाणी सांगितलं की मला अशा प्रकारे शाप मिळाला. वशिष्ठ महाराज म्हणाले, ठीक आहे ना, कमीत कमी तुला पुत्र होतील असा तरी त्या ठिकाणी आशीर्वाद शापाच्या रूपाने मिळालाय. आजपर्यंत तुझ्या घरी पुत्र नव्हते, मग काय करायचं? तेव्हा दशरथ राजाला सांगितलं, ऋषशृंग ऋषीला त्या ठिकाणी घेऊन या आणि त्यांच्या हाताने त्या ठिकाणी असणाऱ्या त्या ठिकाणी पुत्र कामेष्ठी यज्ञ करा. पुत्र कामेष्ठी यज्ञाला त्या ठिकाणी सुरुवात केली. तीनही राजासहित राण्यांसहित राजा पूजेसाठी बसलेला आहे. यथा सांग त्या ठिकाणी महाराज म्हणतात, शांता नावाची मुलगी ऋषशृंगाला दिली आणि दोघांचा विवाह करून त्यांना पूजेला बसवलं आणि यथा सांग पूजा पार पडली. पूजा झाल्यानंतर त्या अग्निज्वाळेतून दिव्य अशा प्रकारचा अग्नी नारायण प्रगट झाले आणि सांगितलं, दशरथा,
हे घे पायसदान पायसदान, तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो हा माझा सन्मान. हे राजा, तुझ्या यज्ञामध्ये मी प्रगट होणं हा माझा सन्मान आहे. पायसदान दिलं, तिन्ही राण्यांना ते वाटून दिलं. तेव्हा पहिलं त्या ठिकाणी दान कौशल्या मातेला, दुसरं सुमित्रेला आणि तिसरं कैकेयीला दिलं. कैकेयी माता दिसायला सुंदर आणि रूपवती होती, तिला अहंकार होता रूपाचा. सगळ्यात शेवटी मला दिलं. तिला हे मान्य झालं नाही. बराच वेळ प्रसाद हातावरती घेऊनच बसली. तेवढ्यात महाराज म्हणतात, इकडे ऋषिमुख पर्वतावरती अंजनी माई तप करत होत्या. त्या अंजनी माईनं सूर्यदेवाला अर्घ्य दिलं आणि दान मागितलं, मला त्या ठिकाणी पुत्र झाला पाहिजे. भगवान भोलेनाथांनी सुद्धा तिला आशीर्वाद दिला, तुला पुत्र होईल. म्हणले असा नको तर तुमच्यासारखा पराक्रमी पुत्र भोले बाबा मला झाला पाहिजे. तेव्हा भोले बाबांनी सांगितलं, काळजी नसावी, मीच तुमच्या उदरी त्या ठिकाणी पुत्र रूपाने येईल. आणि महाराज तेवढ्यात घार सुवर्चसा नावाची जी अप्सरा होती ती घारीच्या रूपाने त्या ठिकाणी ओढत आली आणि त्या असणाऱ्या कैकेयी मातेच्या हातावरील पिंड झडपला आणि महाराज पिंड घारीने झडपिला. अंजनीने तो शेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. आणि महाराज इकडे तीनही राण्या त्या ठिकाणी कैकेयी माता शोक करू लागली. मग दोन्ही राण्यांनी आपल्यातला अर्धा अर्धा भाग कैकेयीला दिला. म्हणून महाराज म्हणतात, कैकेयीला 2 पुत्र, सुमित्रेला आणि कौशल्या माईला 1-1 असे 4 पुत्र त्या ठिकाणी होणार आहे. तीनही माता गर्भीनं राहिल्या. आणि दशरथ राजे म्हणतात, शास्त्र असं सांगतंय की पत्नी गरोदर राहिल्यानंतर तिला डोहाळे विचारले पाहिजे. म्हणून कैकेयीच्या महलामध्ये जातात. कैकेयीच्या महलात गेल्यानंतर कैकेयी रुष्ट होऊन त्या ठिकाणी झोपलेली आहे. कोपायमान तिचा स्वभाव पाहिला. राजाला फार दुःख झालं. म्हणले तुझे डोहाळे सांग ना. तेव्हा तिने सांगितलं की ज्येष्ठाशी दाडावे दुरी दिगंतरा आणि माझ्या भरताला त्या ठिकाणी राज्य दिलं पाहिजे. म्हणले अजून तर पुत्र जन्माला यायचा, केवढा म्हणले हा मत्सर तुझ्या मनामध्ये आहे. राजाला फार दुःख झालं. तिथून निघाले आणि सुमित्रामाईच्या सदनामध्ये आले. सुमित्रामाईने राजाला पाहिल्याबरोबर औक्षण केलेलं आहे. त्यांच्या अत्तराने पाय धुतले. शांत अशा प्रकारचं त्यांना सर कपाळी चंदन लावलेलं आहे. कपाळावर चंदन लावल्यानंतर माणसाचा माथा शांत होतो, म्हणून चंदन लावलं पाहिजे. महाराज सुंदर चंदन चर्चित अशा प्रकारचं त्यांना तिलक केला, आरती केली. राजाला विंझन वारा घातला. आणि महाराज त्या सुमित्रा मातेला राजे दशरथ विचारतात, सुमित्रे ए प्रिये तुझे डोहाळे सांग बरं मला. तेव्हा त्या ठिकाणी सांगितलं, मला फक्त ज्येष्ठांची सेवा घडावी हेच मला वाटतं. तिचं वचन ऐकल्यानंतर राजाला फार आनंद झाला. कैकेयीच्या महलात झालेले दुःख राजा सुमित्रामाईच्या महलात विसरून गेले. तिथून निघाले आणि कौशल्या मातेच्या सदनामध्ये येते झाले. त्या सदनामध्ये आल्यानंतर कौशल्या माई रामा नामस्मरणामध्ये, रामनामामध्ये दंग झाल्या होत्या. कंठी प्रेम दाटे, नयनी निरलोटे, हृदयी प्रकटे रामरूप, जिच्या उदरामध्ये साक्षात अखिल कोट ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र आहेत. महाराज म्हणतात तिची अवस्था कशी असेल. त्या कौशल्या माईकडे पाहिलं आणि दशरथ राजा म्हणता, रडते काय, अशी वड्यासारखी निचेष्टित पडते काय, तुला काही भूताची बाधा तर झाली नसेल ना. म्हणून वसिष्ठ महाराज जन्म झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी थोडा सोहळा झाला, जन्माच्या नंतर सोहळा झाला ना. अशी गडबड नका करत जाऊ. प्रसंग ऐकायचा ना, रामजन्म सुंदर अशा प्रकारचा साजरा व्हावा. एकदा दुधडला मला असंच केलं होतं. चव्हाण महाराज म्हणले उधळा फुलं उधळा फुलं. म्हणलं थांबा ना. जन्म कारागृहामध्ये झाला आणि उत्सव नंदबाबाच्या वाड्यात झाला. जायला काही वेळ लागला असेल की नाही. भगवंताचा जन्म कधी झाला, 12 वाजता झाला, मध्यरात्री. तिथून वसुदेव घेऊन कुठं गेले, गोकुळात गेले की नाही. आणि गोकुळात गेल्यानंतर सकाळी उत्सव साजरा झाला. मग इथं पण थोडा वेळ लागला असेल ना सगळ्यांना समजायला, राम जन्मले म्हणून. मग गडबड नाही केली पाहिजे. असं महाराज कौशल्या माईला त्या ठिकाणी विचारलं. मी रामकथाच करते ना, सगळे प्रसंग आता डोळ्यासमोर आहेच माझ्या. तुझे डोहाळे सांग. तेव्हा कौशल्या माईनं सांगितलं
आणि रे धनुष्य मारीन रावणा लंका बिभीषणा देईन मी त्या रावणाला मारणार आहे आणि बिभीषणाला राज्यपद देणार आहे. सर्व प्रजेला मी सुखाचा वर्षाव करणार आहे. आनंदी आनंद सगळीकडे होणार आहे. आणि महाराज दशरथ राजांना खूप आनंद झाला. दिसा मासाने 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर महाराज म्हणतात चैत्र महिना आहे. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी. चैत्र मास आहे, शुद्ध अशा प्रकारची नवमीची तिथी आहे. भगवंताने नवमी तिथी का निवडली तर महाराज म्हणतात 9 अंक हा पूर्ण अंक आहे. तुम्ही म्हणाल 9 पेक्षा 10 मोठा आहे. 10च्या पाठीमागचा 0 जर काढला तर तो 1 हा एकच उरतो. पण 9च्या मधून तुम्ही काहीच काढू शकत नाही. 9 अंक ही पूर्ण अशा प्रकारची तिथी आहे. तिला कोणाच्या सपोर्टची गरज लागत नाही. 9 हा शुभ अंक आहे. म्हणून भगवंताने चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी. राम जन्मला ग सखी राम जन्मला. 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 सगळ्या अयोध्यापुरीमध्ये दमडी दिली. माध्यान्ह काळी त्या ठिकाणी सूर्यनारायण आहे. सगळ्या सुविणींची धावपळ झाली. कौशल्या माईच्या प्रसादामध्ये येतात आणि सगळ्या म्हणतात राजा दशरथ जी आपको बधाई हो. आपके कौशल्या माई के भवन में लाला भय है लाला. सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. दशरथजी महाराज आपको बधाई हो. तेवढ्यात दुसरी सुईण पळत आली. राजा दशरथ जी आपको दोबारा बधाई हो. आपको 2 बार बधाई हो. क्या भैया बोले सुमित्रा माई को भी लाला भैया है. आपको 2 लाला भैया. त्यात दुसरी सुईण पळत आली. म्हणले दशरथ राजे बधाई हो बधाई हो. आपको 100 बार बधाई हो. आपको और 2 लाला भयो. राजा दशरथाच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि सगळे जण त्या ठिकाणी आनंद गीत गाऊ लागले. सगळी अयोध्या नगरी कुणी नगारे वाजू लागले, कुणी ढोल वाजू लागले, कुणी तासे वाजू लागले, कुणी तुतारी वाजू लागल्या, कुणी पिपाडी वाजू लागले, कुणी मृदंग वाजू लागले, कुणी विणा वाजू लागले, कुणी टाळ वाजू लागले. सगळी नगरी आनंदाने नाचू लागलेली आहे. दशरथ जी के द्वार लाला भयो. दशरथ जी के घर जलाला भयो. 100 बार बधाई 100 बार. 100 बार बधाई 100 बार. दशरथ जी के घर लाला भयो. सगळीकडे आनंद आनंद त्या ठिकाणी आहे. सुईने त्या ठिकाणी इकडे तिकडे पळू लागलेले आहे. कुणी त्या ठिकाणी ताटामध्ये वाना घेऊन पळू लागलेले आहे. आणि सगळी अयोध्या नवी दुल्हन जशी नवरी सजली महाराज. कुणी रंगमाळा तोरणा बुढिया तोरणे रीती कथा
रामचंद्रांचा जन्मोत्सव आनंदामध्ये अयोध्यापुरीमध्ये त्या ठिकाणी साजरा केला. सगळी लोक नाचू लागली. जी भाट मंडळी होती ती प्रभू रामरायांचं गुणगान त्या ठिकाणी गाऊ लागलेली आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय राम जय राम श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय जय राम, राम जय जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, आकाशामध्ये देव देवांगना ऋषी मुनी सिद्ध साधक सर्वांच्या पार गर्दी जमलेली आहे आणि सगळी मंडळी भगवंताचं त्या ठिकाणी अवतार स्तुती करतात. सर्व देवांनी पुष्पवृष्टी केली आणि सगळे जण जय जयकार करू लागले. प्रभू भगवान, प्रभू रामचंद्र भगवान की, प्रभू रामचंद्र भगवान, श्रीराम जय 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 श्रीराम. उत्तम हा चैत्र मास ऋतो वसंताचा दिवस, उत्तम पक्ष हे नवमी, उभे सुरवार ते दोमी, शुक्ला पक्ष नवमी उभे माधानाचे दिनाकर बळ भरी होय स्थिर, पंचमीचा त्रिभुवनी माझे संगी चक्रपाणी, भुवनी माझे शोभित दाई दिशा आनंद नर नारी शेषा, आनंद नर नारी कौशल्यसी भान कर भी आले नारायण, आयो निसंभव प्रगटला राघव, नामा म्हणे डोळा पाहिना भुवन त्रय पाळा, उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस, आपल्या हातामध्ये जी फुलं आहेत ती फुलं सर्वांनी भगवंताच्या फोटो जाऊन नेऊन जवळ टाका. ठेवा, नंतर टाका. एकदम गोंधळ. मोठ्याने आता जे गजर जवळ करा, आहे त्यांनी मोठ्याने उधळा. गजर करा. प्रभू रामचंद्र भगवान, प्रभू राम प्रभू राम भगवान जय. सर्वांनी जागेवर बसून घ्या. पुन्हा सर्व अयोध्यावासी लोकांनी आपापली दारं सजवली, दारामध्ये रांगोळ्या, दाराला तोरण बांधलेली आहे. सध्या नका उठू, आणि नंतर महाराज, करा, नंतर करा. सगळी लोक म्हणतात की रामरायाच्या येण्याचं स्वागत आज जल्लोषामध्ये झालं पाहिजे. सर्वांनी आपापली घरं त्या ठिकाणी सजवली. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए, सजा दो घर को गुलशन सा, मेरे घर राम आए, हाँ मेरे घर राम आए हैं, 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 मेरे घर राम आए
कुटिया विदुषी मेरे सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए हैं लगे कुटिया भी दुल्हन से मेरे श्री राम आए हैं। सगळ्यांनी रामांच्या येण्याचं त्या ठिकाणी स्वागत केलं। सगळीकडे आनंद आनंद झाला। झाले राम राज काय होणे आमासे झाले राम राज काय होणे आमासे झाले राम काय होणे राम राज काय होणे झाले राम राज काय होणे धरती का गाई ओढ्या धरती का गाई ओढ्या मसे का गाई ओढल्या मसे झाले राम राज काय बुणे आम्हासे धरणी धरी पीक गाई ओळल्या मैसे। सगळीकडे आनंदी आनंद झाला। आणि महाराज सांगतात प्रभू रामचंद्रांनी कशा सस्तव त्या ठिकाणी अवतार घेतला तर महाराज म्हणतात रावणाच्या अवताराचं प्रयोजन फक्त त्या ठिकाणी रावणाचा वध दुष्टांचा त्या ठिकाणी निपात करणे हाच त्या ठिकाणी आहे। आणि महाराज म्हणतात भगवान परमात्माने असे अनंत अवतार त्या ठिकाणी अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कणवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे मत्स्य कच्छ कुर्म वामन परशुराम हे सगळे अवतार भगवंताने घेतले। महाराज म्हणतात मी पहिलं तुम्हाला सांगून दिलंय की भक्त प्रल्हादासाठी भगवंताने अवतार घेतला। हिरण्यकशिपुने जाळून मारण्याचा प्रयत्न केला बुडून मारण्याचा प्रयत्न केला कडे लोट करण्याचा प्रयत्न केला उकळत्या तेलामध्ये टाकलं पण महाराज प्रत्येक ठिकाणी भक्त प्रल्हादाला त्या ठिकाणी भगवंत फुलासारखे रक्षण करत होते। जेव्हा पित्याने विचारलं तुला कोण तारतं म्हणले या जगाचा त्या ठिकाणी तारणहार मला तारतोय जो तुम्हाला तारतो तोच मला तारतो तो सगळ्यांना तारतो। म्हणले तो आहे तरी कसा आहे तरी कुठे म्हणले तो सगळीकडे आहे। देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी तो सर्वत्र नटलेला आहे म्हणले या खांबात म्हणले खांबात सुद्धा आहे। आणि महाराज म्हणतात लाथ मारिली खांबावरी लाथ मारिली दुर्जने त्या असणाऱ्या हिरण्यकश्यपुने खांबावर लाथ मारले। आणि महाराज म्हणतात स्तंभी नारायण प्रगटले। आणि महाराज प्रगट झाल्यानंतर हिरण्यकश्यपुने वर मागितले होते ब्रह्मदेवाकडे मला घरात नको दारात नको आत नको बाहेर नको वर नको खाली नको मला कोणत्या त्या ठिकाणी असणारा 12 महिन्यापैकी एकाही महिन्यात मला वरदान नको मला स्त्रीकडून नको पुरुषाकडून नको आणि कोणत्या शस्त्रास्त्राने मला मरण नको एवढ्या अटी होत्या महाराज। आता कसं मारायचं भगवान परमात्मा जेव्हा प्रगट झाले गुर गुर त्या ठिकाणी आवाज करत झडप घातली महाराज हिरण्यकशिपूला ओढून काढलं दोघांचं तुंबड युद्ध सुरू झालं आणि युद्ध करता करता सायंकाळची वेळ झाली। भगवंत म्हटले आता तुझ्या वचनाची पूर्ती करतो तू जेवढे वर मागून घेतलेस ना त्या सगळ्या वराची मी तुला पूर्ती करून देतो। ओढून आणलेला आहे भगवान परमात्मा उंबरठ्यावरती बसलेले आहे भगवंताने त्याला आपल्या मांडीवर घेतलेला आहे म्हणले बघ हिरण्यकशिपू तू आत नाही बाहेर नाही तू उंबऱ्यावर आहे। हिरण्यकशिपू तू म्हणाला होता ना
मला वर नको, खाली नको. तू वरही नाही, खाली नाही, तू माझ्या मांडीवर आहे. तू म्हणाला होतास ना मला शस्त्राने आणि अस्त्राने मरण नको. हे बघ मी तुला नखाने फाडून काढतोय. तू म्हणला होतास ना मला 12 महिन्यात मरण नको. आता हा महिना चालू आहे मल मास, त्याला पण पुरुषोत्तम मास म्हणतो, त्याला पण दोंड्याचा महिना म्हणतो. जावई आला की बाया म्हणतात आला बाई दोंड्याचा महिना. भगवान परमात्माने सांगितलं हे बघ हिरण्यकश्यपू हा 12 महिन्यातला त्या ठिकाणी हा 13वा महिना आहे. आणि भगवान परमात्माने सांगितलं तू म्हणाला होता ना दिवसा रात्री मला मरण नको. तर ही बघ सायंकाळ आहे, दिवस मावळतीला चाललेला आहे आणि सायंकाळच्या वेळेला भगवंताने टार टार त्याचं त्या ठिकाणी पोट विदारण केलं आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. म्हणून तर त्या ठिकाणी भक्त प्रल्हादाने सांगितलं प्रभो प्रभो मज एकच वर द्यावा. माग म्हणल्यावर तुला आता काय पाहिजे. म्हणले माझ्या पित्याला अधोगती देऊ नका. म्हणले वेड्या ज्याला माझा स्पर्श झाला त्याला अधोगती आणि माझ्या भक्तांच्या 21 कुळाचा मी उद्धार करतो. तुझ्या बापाला अधोगतीला मी कसा धाडेल. भगवंताने सांगितलं तुला काय पाहिजे ते मागून घे ना. भक्त प्रल्हादाने सांगितलं प्रभो तुम्ही आमच्या भक्तांच्यासाठी एवढे मोठे कष्ट घेतले, तुम्ही आमच्यासाठी अवतार केला, यातच माझी धन्यता आहे. अभंगाचं पहिलं आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी 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 मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर, सुकर मोहे धाव खाली पाना, मोहे धाव खाली पाना. मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे धाव पाना, मोहे धाव खाली पाना. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी मत्स्य कुर्मादी सुकर. हे प्रभू तुम्ही आमच्यासाठी एवढे कष्ट घेता. मी असं ऐकलंय तुम्ही प्रत्येक युगायुगामध्ये भक्तांच्यासाठी अवतार घेता आणि तेच वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज करतात. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकार, मोहे धाव घाली पाना. नाव घेता पंढरी राणा, तुझं नाव घेतल्याबरोबर त्याच क्षणी तू आमच्या जवळ त्या ठिकाणी उभा राहतो. कोठे नदीसे पाहता उडी घाली अवचिता. गजेंद्राचा प्रसंग जर पाहिला 1000 वर्षापर्यंत नकराबरोबर पाण्यात युद्ध केलं, बायका पोरं सगळं गणगोत सोडून गेले आणि मग नकराने आता भगवंताचा धावा केला. प्रभो तुझ्याशिवाय या जगामध्ये मला कोणी तारणार नाही, तूच या विश्वाचा तारणहार आहे, तू माझं रक्षण करावं. त्या सरोवरातलं फुल उपटून सोंडेने आकाशगामी भिरकावलं. भगवंत जेवण करत होते म्हणतात. हातात पाणी घेतलं, ब्रह्मांड पण ब्रह्मवीर रुक्मिणी माईने ताट वाढलं होतं. भानं सांडून त्या ठिकाणी भगवान परमात्मा धावले. रुक्मिणी आई साहेबांनी विचारलं निघाले कुठं. तेव्हा भगवान परमात्म्याला सांगायचं होतं मी हत्तीकडे निघालो. हा लक्ष्मीजवळ म्हणाले आणि ती गजेंद्राजवळ म्हणाले. ह कहे लक्ष्मी
हाथी कहे गजराज, आगे लगत गोली पीछे होत आवाज. एवढ्या वेगाने महाराज भगवान परमात्मा तिथे प्रगट झाले. त्याच्या सोंडेला पकडून त्याला वरती फेकला. तेव्हा नक्र सुद्धा पायाला धरून वरती आला. आधी नकराचा उद्धार केला. गजेंद्र भांडायला लागला, मी तुझा धावा केला आणि तू आल्याबरोबर नकराचा उद्धार कसा केला? म्हणले, जो माझ्या भक्ताचे पाय धरतो ना, वाक्य नीट ऐका, भगवंताने सांगितलं, जो माझ्या भक्ताचे पाय धरतो ना, मी आधी त्याचा उद्धार करतो. म्हणून महाराज म्हणतात, मजदास करी त्यांचा संत दासांच्या संतांचा दासांचं दास होऊन जर दास्य केलं तर संतांच्या आधी भगवंत यांचा उद्धार करतो. म्हणले, नकराने तुझे पाय पकडले होते, तू माझा भक्त आहे, तर माझं कर्तव्य बनतं आधी त्याचा उद्धार करणं. म्हणून मी नकराचा उद्धार केला. भगवंताने गजेंद्राचा सुद्धा अशा प्रकारे उद्धार केला. आणि महाराज म्हणतात, कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता, सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची गोटी. सुख आमच्यासाठी ठेवतो आणि स्वतः भक्ताचं दुःख त्या ठिकाणी भगवंत घेतो. आपण जरा मीराबाईकडे जाऊन येऊ. मीराबाई महाराजांनी जेव्हा त्या ठिकाणी राजाने विष काप्याला राजाजीने भेजा, पिबत पिबत मीरा हासी रे, पग घुंगरू बांध मीरा, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू मीरा नाची रे, पग घुंगरू बांध नाची रे. नारायण की हो गई दासी रे, मैं तो परी नारायण की हो गई दासी रे, पग घुंगरू मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू पग घुंगरू बांध मीरा नाची, घुंगरू बांध मीरा नाची, घुंगरू बांध मीरा नाची रे, नाची रे, नाची रे. राणाजीने विषाचा प्याला दिला. मीराबाई, संत संग करू नको, भजन करू नको, नाचू नको. जेव्हा मीराबाईनं तो विषाचा प्याला पिला, असं म्हणतात, माझा श्रीरंग काळा झाला. मीराबाईने भगवंताला प्रार्थना केली, प्रभू तू आमच्यासाठी किती दुःख भोगतोस, तो माझ्यासाठी काळा झाला. आणि तेव्हा भगवान परमात्मा पुन्हा गोरा झाले, पण भगवंताचा कंठ निळाच राहिला. सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी. मीराबाईचा पुन्हाही प्रसंग आहे राधाराणीचा. भगवंत राधाराणीवर खूप प्रेम करायचे, म्हणून सत्यभामेनं गरम दूध भगवंताला पाजलं आणि राधाराणीचे त्या ठिकाणी असणारं गरम दुधाचे चटके भगवंताला बसले. पाय दाबू लागले तर फोड निघाले. हे काय आहे तर म्हणले, तुम्ही माझ्या राधेला गरम दूध पाजलं ना, त्याचा हा प्रताप आहे. सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी. आणि महाराज म्हणतात, जेव्हा त्या ठिकाणी भक्तावर संकट येतं ना, महाभारताच्या प्रसंगाकडे चला. 18 दिवस महायुद्ध झालं. रोज भगवान परमात्मा रथावर आरूढ होऊन यायचे. तेव्हा युद्ध चालू व्हायच्या वेळेला अर्जुनाला हात देऊन रथावर घ्यायचे. युद्ध संपलं की भगवंत खाली उतरायचे, गुडघ्याचे त्या ठिकाणी वरती करायचे. अर्जुनाने भगवंताच्या मांडीवर पाय द्यायचा आणि मग खाली उतरायचं. एवढं प्रेम. 18व्या दिवशी युद्ध संपलं. महाराज भगवंताने जाताना वरती त्या ठिकाणी घेतलं, पण खाली उतरताना म्हणले, अर्जुना आज तू खाली उतरायचं. अर्जुन म्हणला, नाही जमणार, रोजचा नियम आहे, आधी तू खाली उतरायचं, मला पाय द्यायचा, मी तुझ्या मांडीवर पाय देणार आणि मग मी खाली उतरणार. भगवंत म्हणले, आज ते जमणार नाही. अर्जुन हट्ट करू लागलेला आहे. भगवंताने अर्जुनाला ढकलून दिला रथातून आणि धाड 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 अशा प्रकारचा रथ पेटला. भगवंताने उडी खाल्ली. तेव्हा अर्जुनाने पाहिलं, भगवंता किती रे तुझी कृपा. अभंगाच्या त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज
जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भगवान परमात्मा जेव्हा भक्तावर संकट येतात ना, ती सगळी संकट आपल्यावर घेतो. आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाशी भिडे, मोहे धाव घाली पान्हा, नाव घेता पंढरी राणा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भगवंत एवढा भक्त वेडा आणि प्रेम वेडा आहे की तो आपल्या भक्ताला नामरूपी नौकेमध्ये बसून त्याचा सहज प्रवास त्या ठिकाणी करून देतो. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे कृपानिधी, तुका कृपानिधी, तुका आम्हा उतारे आम्हा उतारे नावे मोहे धावा पाना, मोहावा खाने पाना, आम्हा उतारे नावे मागे, आम्हा नाव घेता पंढरी राणा, नाव घेता पंढरी नाम घेता पंढरी राणा, नाम घेता पंढरी नाव घेता पंढरी राणा, नाव 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 घेता नाव घेता नाव पंढरी नाव घेता पंढरी राणा, नाव घेता पंढरी राणा.
पंढरी राणा नाव घेता पंढरी राणा नाम घेता पंढरी राणा घेता पंढरी राणा नाव नाव घेता पंढरी राणा नाव घेता घेता पंढरी नाव घेता पंढरी राणा पंढरी राणा नाव घेता पंढरी राणा नमो यदा तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावे मध्ये मोहे दाव घाली पान्हा नाव घेता पंढरी नाना ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली उतरी नावे मध्ये मोहे दाव घाली पाण्हा नाम घेता पंढरी राणा पवित्र पावन अशा परिसरामध्ये भगवान परमात्म्याच्या कृपेतून साधू संतांच्या महान स्नेह पल्लव कृपा आशीर्वादातून मगाशी बोलता बोलता राहून गेलं त्याबद्दल क्षमा असावी आपल्या सर्वांचे त्या ठिकाणी सर्व संपूर्ण भांबर्डा नगरीचा ज्यांच्यावर प्रेम भाव होता असे आदरणीय वैकुंठवासी मच्छिंद्रनाथजी महाराज बोधे बाबा मागच्या वर्षी सुवर्ण महोत्सवामध्ये बाबांनी कथेचा संपूर्ण त्या ठिकाणी आनंद घेतला सर्व कार्यक्रम आणि मागच्या वर्षी बाबांचा जन्मोत्सवाचा कीर्तन सोहळा या ठिकाणी पार पडला आपलं 50 वर्ष झाल्याने बाबांनी सुद्धा आपल्या जीवनाचा सोहळा त्या ठिकाणी
करून घेतला. आपल्या सर्व ग्रामस्थाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं बाबांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करून बोलण्याच्या ओघामध्ये अनावधानाने माझ्याकडून काही चुका झाल्या असतील. गेले 7 दिवस मला गावामध्ये येता नाही आलं, पण कथेचं नियोजन असल्यामुळं आपल्या कीर्तनाचा टाईम आणि कथेचा टाईम एकच आहे. त्यांनी खूप आग्रह केला, नाही म्हणले महाराज करावीच लागणार आहे कथा. म्हणून तिकडे सुंदर अशा प्रकारचे भव्यदिव्य रामकथा चिकलठाणा नगरीमध्ये चालू आहे. आणि प्रभू रामचंद्र, बजरंग बली हनुमंत महाराज, पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी आईसाहेब भोले बाबांना आपल्याकडून सेवा त्या ठिकाणी करून घ्यायची होती. म्हणून रामजन्माचा त्या ठिकाणी सेवा आपल्या सर्वांच्या आज्ञेतून माझ्याकडे आली. करविली तैशी केली कटकट, वाकडे के नीट देव जाणे. संपूर्ण सप्ताह कमिटी, मंदिर समिती, समस्त ग्रामस्थ, भांबर्डा या सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आमचे बळीराम भाऊ असतील, बिंबभाऊ असतील, सर्व माझे तरुण बांधव, त्या साईडला असणारे सोमेनाथ भाऊ, मला वाटतं योगेश दादा पण फराळासाठी आहेत बनवायला. ही सगळीच मंडळी खूप आतोनात कष्ट करून या कार्यक्रमाची जोपासना करतात. आमचे त्या ठिकाणी सुदाम भाऊ सर्वज्ञ, त्या ठिकाणी असणारे चॅनल यांनाही धन्यवाद. साऊंड सिस्टम धारक आपणालाही त्या ठिकाणी धन्यवाद. आदरणीय भीमरावजी महाराज, गणेश भाऊ, अनुभऊ महाराज असणारे, अशोक भाऊ, कुबेर महाराज आमचे असणारे त्या ठिकाणी, ढगे महाराज, चोपदार महाराज, रवी महाराज आणि दीपक महाराज आमच्या त्या ठिकाणी, भागवाई आणि मनीषाताई, तुम्ही सर्व त्या ठिकाणी, आमचे मृदंगाचार्य विकासजी महाराज आमचे त्या ठिकाणी असणारे, अण्णा आहेत चौधरी अण्णा, यांनाही धन्यवाद. आणि माझ्या जमलेल्या सर्व मातृशक्तीला पुनः एकदा विनम्र अभिवादन करत धन्यवाद देत माझ्या पितृशक्तीला साष्टांग दंडवत प्रणिपात करत झालेली सेवा माऊलींच्या कृपेतून आमचे असणारे त्या ठिकाणी आप्पा आहेत जे आत्ता सेवानिवृत्त झालेले आहेत, संताराम पाटील फुकटे पाटील, यांनाही धन्यवाद आणि त्यांच्या भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. सर्वच मंडळीला त्या ठिकाणी शुभेच्छा देत कार्यक्रमाचे त्या ठिकाणी रूपरेषा महाराज त्या ठिकाणी सांगतील. आणि माझ्या वाणीतून बोलण्याच्या ओघामध्ये अनावधानाने काही चुका झाल्या असतील त्याबद्दल क्षमा असावी. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम ते विनोदना तरी बालक ओबडा बोली का वकुडा विचुका पावली ते चोज करून माऊली. रि जय जय विजय विठ्ठल, जय जय विठ्ठल.